मित्रांनो, बैलगाडीची परंपरा पूर्ण तरुणांच्यात लोकप्रिय होते, तर तरुणांच्यात नव्हे तर तरुणींच्यातसुद्धा लोकप्रिय होते, अगदी महाराष्ट्रभर प्रसिद्ध होते. तर इथं बनवडीचं मैदान आहे, काय काय तरुणी आलेत. आपण का आवडतो आणि नक्की कशा पद्धतीनं बैलगाड्याकडे पाहतात ते आपण बघूया. तर नमस्कार, तुमचं नाव काय? माझं नाव स्नेहा श्रीमंत कनसे. बरं, तुम्हाला कसं बैलगाड्याचं नाद? मध्यंतरी फेमस झाल्यामुळं आहे, आवडतं आहे, बघायला वगैरे आवडतं. फक्त गावातल्याच मैदान बघता का बाहेर कुठं बघता? बाहेर सुद्धा आम्ही मुंबईला असते, मुंबईमध्ये सुद्धा जाते बघायला. आमच्या इकडे लागतात तर जाते. कुठल्या कुठल्या बैलांची नावं माहीत आहेत तुम्हाला? आहे आपले फेमस बकासूर, मेहबूब, सोन्या, बऱ्यापैकी माहिती आहेत. तुम्ही ॲज अ प्रोफेशन काय करता? प्रोफेशनली म्हणजे प्रोफेशनल जॉब वगैरे कुठं काय करता काय? हां, मी जॉबला आहे, अकाउंटंट म्हणून आहे. बरं, पण आता एवढं एज्युकेशन करून बैलगाड्याचा नाद कसा तुम्हाला? काय म्हणजे एवढं का जवळ ऐकता या नादाविषयी? असते एखाद्याची आवड, आता सगळ्यांनाच आवडतं. जसं काय काहींना घोड्यांची सुद्धा शर्यती बघायला आवडतं, तसं बैलांचं मस्त वाटतं बघायला. माझं सुद्धा स्वप्न आहे की मोठं होऊन जर झालं आपण तर आपण बैल घ्यायचा. बैल घ्यायचा? हो. अरे वा, बैल घेता बघा मित्रांनो, बघा ह्यांचं स्वप्न बैल घेता आणि मुंबईत तुम्ही बघत असाल कल्चर असाल. हो, मुंबईमध्ये खूप चालतं, शर्यती वगैरे खूप असतात, मोठमोठे असतात, म्हणून आवड आहे की आपण पण घ्यायचा खोंड म्हणून आणि करायचं. बरं, तुम्हाला शुभेच्छा. चांगला बैल तुम्ही घेत चालत. लवकरच एक प्रेक्षकपेक्षा एक मालकीन म्हणून आपण मुलाखत घेऊ. हां, माझी कॅपॅसिटी झाली की त्याचं सगळं करण्या एवढं माझी झालं कॅपॅसिटी की नक्कीच घेईल. आता सध्या तरी बघू. म्हणजे आपण म्हणल्याप्रमाणे स्त्री आहेत, तरुण आहेत, तर गावातच पहिल्यांदा आलाय काय बघाय? नाही, ह्याच्या अगोदर पण आलोय आम्ही. होय? हां. का हो बैलगाड्याचं का नाद तुम्हाला? नेहमीप्रमाणे इथंच असतात ना आमच्या रानामध्ये बैलगाड्या. तुमच्या रानात असतात म्हणून आलं. पण कसं आहे, आता सर्वजण म्हणजे गावातील असतील महिला, पण तुम्हीच का आला? म्हणजे का नाद आहे एवढा बैलगाड्याचा? आमच्या सगळ्यांना आवड आहे घरामध्ये, त्याच्यामुळे. हा, आणि आम्हाला पण आवड आहे. घरात आहेत का बैल? घरात नाही आहेत पण गावामध्ये आहेत. पाळणारी बैल आहेत म्हणून तुम्ही इकडे का? हो. बरं, आता मला सांग की ह्या बैलगाड्यात नक्की आनंद ठीक आहे भेटतो, पण अजून काय बैलगाडा काय शिकवतो तुम्हाला? बैलगाडा हा शिकवतो की म्हणजे ह्याची काय म्हणतात, गायन म्हणजे हे करू नये, गायींचं संगोपन म्हणजे थोडक्यात. बरं, कुठली कुठली बैलांची नावं माहीत आहेत तुम्हाला? बैलांची नावं सांगा. बकासूर, लक्ष्मण, घरणींचा राजा, पुन्हा शंभू, आणि मग सगळी टॉपची बैलांची नावं माहिती आहेत. मग कसं म्हणताय तुम्हाला माहित नाही? ऐकून माहिती आहे ना, आणि हे आम्ही म्हणजे दररोज बघते मी लाईव्हवर बघता. लाईव्हवर बघता. तर तुमचं नाव सांगा. स्वाती विजय दबडे. बरं, मूळ कुठलं गाव तुमचं? कलेडोन. त्यामुळे लक्ष्मणचं नाव. हां. आणि आमच्या शेजारचं पण आहे ना, घरणींचा राजा. तर मित्रांनो बघा, परंपरा अशी वाढत चालली आणि ही खूप मोठी गोष्ट आहे. अजून एक ताई, नाव काय तुमचं ताई? सोनल करंदेवकर. बरं, तुम्ही काय करता? आता सकाळ धरून तुम्ही बघताय बैलगाड्यांचा पूर्ण शर्यत, पूर्ण नाद. काय सांगाल या छंदाविषयी, नादाविषयी काय सांगाल बैलगाड्यांच्या छंदाविषयी? खूप छान आहे आणि सगळ्यांनी बघायला आलं पाहिजे. जे मोबाईलमध्ये बघतो, लाईव्हमध्ये बघण्यात खरी मजा आहे. आता तुम्ही बघताय एवढा जोश असतो, अजून काय काय म्हणजे आता तुम्ही वेगळ्या प्रोफेशनमध्ये असता, रोजचं काम हे ते, तर कसं सांगाल? माइंड फ्रेश करणारा गेम आहे. बैल कुठली माहिती आहेत नाव बैलांची? बकासूर आहे, सर्जा आहे, रावण बघितला, असे बरेचसे अजून आहेत, सोन्या आहे, चिक्या आहे. तुम्ही कधी बैलगाडी, आता बैलगाडी शौकीन आहात, बैलगाडी शौकीन आहेत, कधी मालकीन बनणार का पुढे जाऊन? नक्कीच विचार करेल याच्यावर. तर तुम्हाला शुभेच्छा. तुम्ही काय करता ताई? पार्लर आहे माझं, पार्लर. आता त्यांनी सांगितले की असं एक माइंड फ्रेश करणारा पूर्ण खेळ आहे, तुम्हाला काय अनुभव आला? छान वाटतं बघायला.
हा? बघायला छान वाटतं. कुठल्या कुठल्या बैलांची नावं माहिती आहेत तुम्हाला? सर्जा, बक्कासूर, अजून काय सोन्या, चिक्या, बलमा. भरपूर बैलांची नावं माहीत आहेत. तुम्ही जसं यांनी सांगितले काय दिवसांनी बैलगाडा मालकीन म्हणून विचार करू. तुम्ही काय सांगाल अजून? तुमचं नाव सांगा पहिलं. पहिल्यांदाच बघताय का? लाईव्ह पहिल्यांदाच बघते. ह्याच्या आधी कधी आले नव्हते. बघितलेलं आहे का मोबाईलवर वगैरे बघितलेलं आहे? नाही, पहिल्यांदाच आले. काय सांगाल या नादाविषयी काय सांगाल? निकाल आणि निकाल ऐकलेलं खूप की हा नाद खूप वेगळा असतो, पण खरंच आल्यानंतर कळतं की आहे काहीतरी छान आणि बघण्यात मजा येते. आवडली. सुंदर अशी गाडी पळाली. अजून एक मला सांगा, तुम्ही एज्युकेशन काय करता? मी आता 11th सायन्स. गौतमबाया काकडे निंबूतकरांची मॅगी पळाली. तर मित्रांनो, अशा पद्धतीनं स्त्रियांचं तरुणींचंही प्रमाण बैलगाड्यात वाढलेलं आहे. हा खेळ खूप असा मोठा होते, समाजातील प्रत्येक घटक इथं येतोय, त्यामुळं कौतुक आहे.